राजघराण्यावर कोणीही टीका टिप्पणी केलेली नाहीये. कोणीतरी त्यांना चुकीची माहिती पोहोचवलेली आहे असं मला स्वतः वाटतं. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघितलं तर मी स्वतः टीव्ही समोर बोलतोय किंवा आमचे कुठलेही कार्यकर्ते बोलत असताना त्यांनी काहीही बोललं असेल तर तुम्ही ते माझ्या निदर्शनाला आणून देऊ शकता. एकच गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही. एवढाच एकदा उल्लेख, हा ओझरचा उल्लेख हा संजू परब यांच्या बोलण्यातून आलेला होता. परंतु तो उल्लेख असं काही त्यांची बदनामी करणं ह्या हेतूने केलेला नव्हता. पुढच्या काळामध्ये ज्या टीव्ही चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे तो त्यांनी केलेला असं बिलकुल काल तर मी एक टीव्हीवरती मुलं हे वाचले, कव्हर केलेलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी भाषण करताना दाखवलेलं आहे आणि त्यांना मराठी बोलता येत नाही याचा उल्लेख सुद्धा त्याच वृत्तवाहिनीने केलेला आहे. त्याच्यामुळे कोणी त्यांची बदनामी करतं असं जर कोणाच्या मनामध्ये असेल तर ते त्यांनी काढून टाकावं. राजकारणी आतापर्यंत दीपक केसरकरांना प्रत्येक निवडणुकीत त्यांना मदत केली. मग अशा वेळेला दीपक केसरकरांनी मोठ्या मनाने अगदी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचा आवाज त्यांनी. एक म्हणजे मुळातच त्यांनी मी त्यांच्याकडे किती वेळा गेलो हे जनतेला सांगितलं पाहिजे. प्रत्येक वेळेला भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी हीच भूमिका मी त्यांच्याकडे मांडलेली होती. एवढंच नाही तर युती होणार असेल आणि सावंतवाडी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद आमच्यासाठी खुलं राहणार असेल तर त्यांची उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना स्वीकारण्याची तयारी ही मी दाखवलेली होती. त्याच्या पलीकडे जाऊन एवढी ऍडजस्टमेंट कोण करेल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि जर त्यांना असं वाटत होतं तर त्यांनी बोलणी करायला पाहिजे होती आणि भाजप सेनेची युती करायला पाहिजे होती. मग हा प्रश्नच उद्भवला नसता. मी स्वतः राजघराण्यातल्या राणी सरकारना भेटलोय. त्याच्यानंतर युवराजांना भेटलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की प्रसंगी भाजप शिवसेनेची युती करून सुद्धा मी तुमच्या युवराजनीना निश्चितपणे आमच्यामध्ये घेण्याची तयारी सुद्धा मी दाखवलेली होती. त्याच्यामुळे मुळातच युती केली नाही आणि आता असं बोलणं हे संयुक्तिक नाही एवढं मला वाटतं. आणि भाई असं म्हटलं की अजून 3 दिवस आहेत. दीपक भाईंनी अजूनही उमेदवारी अर्ज आपल्या पक्षाचा मागून बिनशर्त पाठिंबा द्यावा आणि एक आदर्श निर्माण करावा. आदर्श निर्माण करायचे तर त्यांनी सुद्धा युतीची तयारी दाखवावी. आम्ही आमचे 10 मागे घेऊ, त्यांनी आपले 10 मागे घ्यावे. नंतर ह्याचा विचार करता येईल. आज युती झालेली नाही आणि नुसताच माझा पाठिंबा मागणं हे एका अर्थाने मला बदनाम करण्यासारखं आहे. मी आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे. जसं मी राजघराण्याच्या बद्दल माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तसंच राजघराण्याला वेळोवेळी काही लागेल तरी मी नेहमी पुढे असतो आणि मला जर भेटायला असा फोन आला तर मी कधीच असं केलेलं नाही. मी स्वतः जातो, स्वतः बोलतो. एवढा मी मान राजकारणाचा नेहमी ठेवला आणि याच्या पुढे सुद्धा राजकारणाचा मान हा तसाच राहील याची त्यांनी खात्री बाळगावी. शेवटचा प्रश्न, कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीला जमलं नाही. ते कणकवलीतून कणकवलीने करून दाखवलं आणि उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे ते एकत्र कणकवलीने नाही, हे असं म्हणणं मुळातच चुकीचं आहे. कारण आम्ही अधिकृत पाठिंबा दिलेला नाहीये. ती शहर विकास आघाडी आहे. आणि शहर विकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोक असतात. पक्षाची कुठलीही अशी अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये किंवा पक्षाने अधिकृतरित्या आपलं पॅनल उभं केलेलं नाही. तिथं पक्षविरहित पॅनल उभं केलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक उभी राहिले तर तो असं पॅनल होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी जबाबदार कोण आहे याचा सुद्धा विचार याच्यामध्ये हा विचार झाला पाहिजे की याला जबाबदार कोण आहे. तुम्ही मुळातच युती करत नाही. कणकवलीमध्ये एकही जागा सोडली नाही. कणकवलीमध्ये आम्हाला बोलण्या करण्यापूर्वीच तुम्ही आपले पॅनल डिक्लेअर केलं, त्यांचा नारळ सुद्धा फोडला. म्हणजे शेवटी आपण डावलायचं आणि आपणच शहर विकास आघाडी केली असं म्हणायचं. शहर विकास आघाडी अगोदर झालेली नव्हती. मी अजूनही स्पष्ट सांगतो. आदरणीय राणे साहेबांची भूमिका होती की आम्ही युतीने लढवावं. मी त्या भूमिकेला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला होता. मी स्वतः जाऊन नारायण राणे साहेबांची भेट घेतलेली होती. मी पालकमंत्र्यांना या संदर्भात 2 वेळा भेटलेलो आहे. पालकमंत्र्यांनी ज्यावेळेला अध्यक्ष आणि मनीष दळवी यांना पाठवलेलं होतं त्यावेळेला सावंत साहेब आणि मनीष दळवींची मी भेट घेतलेली होती. त्याच्यामुळे आमच्याकडून युती सुटली असं म्हणणं संपूर्णपणे चुकीचं आहे. युती ही व्हावी याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहे.
आणि माझी आज सुद्धा भूमिका आहे की अजूनही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा युती करावी. आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या अटी न ठेवता या युतीला मान्यता देऊ. आणि आता सुद्धा त्यांना जर युती करायची असेल तर माझ्या प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्ही विचारू शकता की त्यांना मी सांगितलेलं होतं की जर युती झाले तर कोणाकोणाला माघार घ्यायला लागेल. तर एवढंच स्पष्ट आम्ही असताना आपण युती तोडायची आणि आमच्याबद्दल काहीतरी बोलायचं हे चुकीचं आहे. मला वाटतं की राज्याच्या दृष्टीने सुद्धा हे अहितकारक आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कबूल केलेलं होतं की युती करून लढायचं आहे आणि असं असताना स्थानिक पातळीवर ही युती तोडली गेली. साहेब, आता तुम्ही म्हटलं की 6 जागा त्यांनी मग अशा वेळेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमचा असेल की त्यांचा असेल? काय प्रश्न? त्यांनी आमच्या पक्षातून आपली उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती. तर आम्ही त्यांना सुद्धा स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती. तर आताच्या या क्षणाला जर मग त्यांनी एवढी ज्यावेळेला मी तयारी दाखवतो त्यावेळेला आम्ही त्यांच्या विरुद्ध वाईट का बोलू? शेवटी ज्यावेळेला त्या विरोधी पक्षाच्या म्हणून उभ्या राहिल्या म्हणजे आमच्यात युती नाही आहे म्हणून आमच्या विरोधात उभं राहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आमचा उमेदवार उभा केलाच पाहिजे. त्याला मतदान केलं पाहिजे. आमचा उमेदवार सुद्धा शिकलेला आहे. आम्ही सुद्धा असं म्हणू शकतो की आमच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या आणि तुम्ही आपण युती करूया. आज सुद्धा त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि आज सुद्धा युती करावी. आमचे सुद्धा ॲडव्होकेट आहे, बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अत्यंत बोलण्यामध्ये त्या हुशार आहेत. म्हणजे आम्ही एवढ्यासाठी सांगतो बोलणं हे कशासाठी असतं? बोलणं हे लोकांच्या समस्या आपल्याला समजाव्या म्हणून भाषेवर प्रभुत्व असायला लागतं आणि त्याच्यासाठी एक साधेपणा सुद्धा असायला लागतो की लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही ह्यांना कधीही भेटू शकतो आणि कधीही काही बोलू शकतो. अशा उमेदवार आम्ही दिलेले आहेत. त्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. माझी काही हरकत असणार नाही. काही आज कणकवलीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. त्या स्नेहभोजनाला स्वतः निलेश राणे उपस्थित राहणार आहेत आणि राजन तेली यांच्या निवासस्थानी हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार. आपल्याला त्याचं निमंत्रण दिलंय काय आणि आपण उपस्थित राहणार? बघा मी माझ्या सध्या 2 नगरपालिकांमध्ये निवडणुका चालू आहेत. सावंतवाडी आणि वेंगुर्ला. त्याच्यामुळे कणकवली हा विषय माझ्याकडे येत नाही. कणकवली हा विषय निलेशजी स्वतः हँडल करतायत आणि त्याच्यामुळे ते याबाबत काय बोलायचं असेल कणकवलीच्या संदर्भात तर ते बोलू शकतील. मी याच्याबद्दल काही बोलणं हे चुकीचं आहे. राजघराण्याच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झाला असंही ते उल्लेख केलेला आहे. हे बघा राजघराणे जेवढं माझा आदर ठेवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिकचा आदर हा मी राजघराण्याबद्दल नेहमीच ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या सुनबाईंना माझे उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती. बिनशर्त म्हणजे भाजपचा उमेदवार परंतु त्यांना सुद्धा आपल्या तिकिटावर उभं करण्याची तयारी मी दाखवलेली होती. म्हणजे फक्त ऍडजस्टमेंट होती, फक्त चिन्हापुरती ऍडजस्टमेंट होती आणि या संदर्भात मी स्वतः आदल्या दिवशी रात्री राणी सरकारला स्वतः जाऊन भेटलेलो आहे आणि त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. एवढी ज्यावेळेला तयारी एखादा मंत्री दाखवतो त्यावेळेला त्याला त्यांच्या घराण्याबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होतं त्याच्यात. की भाजपने शरद अजित पवार राष्ट्रवादीची युती केलेली आहे, मात्र तुमच्याची युती केलेली नाही. अनेक जागा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत. सिंधुदुर्ग त्यांनी नाही मला असं वाटत नाही त्यांनी फक्त कणकवलीला युती केलेली आहे. अन्य ठिकाणी युती केलेली नाही. कणकवलीला एक जागा फक्त त्यांनी सोडली आणि ती तिथल्या जिल्हाध्यक्षांची जागा आहे. अशा तऱ्हेची जर एकच जागेचा प्रस्ताव आला असता तर आम्ही सुद्धा तो मान्य केला असता. आमच्याकडे प्रत्यक्षात 6-7 जागा मागितल्या गेल्या आणि त्याच्यामुळे ही युती होऊ शकली नाही. 6-7 जागांचं पत्र सुद्धा शेवटच्या दिवशी मला आणून देण्यात आलं. पूर्वी काहीच बोलणी झालेली नव्हती. त्याच्यामुळे आयत्या वेळेला असं होणं शक्य नसतं. आपल्याला सुद्धा हे माहिती आहे आणि अजूनही काही प्रस्ताव आला तर त्याच्यावर आम्ही विचार करू. सावंतवाडीमध्ये 0 असा विजय मिळतो. मला किती वाटतं काय बघा विजय हा विजय असतो. ही गोष्ट काय माझ्यासाठी नवीन नाही. एका काळी 17च्या 17 उमेदवार मी निवडून आणलेले आहेत. 17-0 असं केलेलं होतं. आता जर ते बोलले असतील 21-0 तर पूर्वीचा इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ शकते एवढं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. त्याच्यामध्ये कोणी असं म्हटलेलं नाही की आम्ही काहीतरी खूप पॉवरफुल आहोत म्हणून आम्हाला 21 जागा मिळणार असं बिलकुल नाही. हे जनतेचं प्रेम असतं आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजघराण्याबद्दल किती प्रेम असलं तर या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला प्रवीण भोसले आमदार म्हणून उभे राहिले, ज्यावेळेला मी तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेला सावंतवाडीच्या राणी सरकारने अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता आणि ती सुद्धा लढाई त्यावेळेला झालेली होती. शेवटी त्यांची उभं राहायची इच्छा असल्यानंतर आपण त्यांना अडवू शकत नाही. परंतु
हे पहिल्यांदाच घडत नाही की राजकारणातलं कोणी उभं राहिलेलं आहे. ज्यावेळेला शिवरामराजे उभे राहिले त्यावेळेला मी स्वतः त्यांचा प्रचार करत होतो आणि त्यांचा मी अत्यंत लाडका होतो. ते उघड आहे आणि त्याच्यामुळे मी अनेक वेळेला उल्लेख करतो की मला राजकारणामध्ये आणण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असेल त्याच्यामधले एक शिवरामराजे भोसले होते. त्याच्यामुळे त्यांच्या सुनबाईंना कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ त्यांच्या सुनबाई म्हणून स्वीकारण्याची मी तयारी दाखवलेली होती आणि त्याच्यासाठी भाजपबरोबर आघाडी करण्याची तयारी दाखवलेली होती. त्यामुळे असा गैरसमज कोणीही पसरवू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि आम्ही आमच्या बोलण्यामध्ये संयम बाळगलेलाच आहे. पण पुढे सुद्धा राजघराण्याबद्दल बोलताना आम्ही संयम बाळगू. परंतु हा संयम केवळ त्यांच्यापुरता नाही आहे. ती दयानंद मटकर साहेबांची सून सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे. दयानंद मटकर हे माझे राजकीय गुरु होते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दल सुद्धा वाईट बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त चुकीच्या पक्षातून उभे राहिले. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात मतं मागणं आणि त्यांना पराभूत करणं हा आमच्या कर्तव्याचा एक भाग आहे. त्या पलीकडे त्यांच्याबद्दल अजिबात वाईट माझ्या मनात कधीही नव्हतं, कधीही राहणार नाही. आणि तेवढे संबंध राजकारणाचे आहेत, तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते माझे मत्सर कुटुंबियांशी सुद्धा आहेत. मला इथं मुद्दा उल्लेख करायचा. तुमच्या होम बघा घरोघरी प्रचार ते करू शकतात कारण ते तरुण आहेत. माझं या निवडणुकीमधले सगळ्यात मोठी अडचण काय असेल, की माझी नुकतीच एन्जिओप्लास्टी झालेली आहे. आणि एन्जिओप्लास्टी झाल्यामुळे माझ्या फिरण्यावर मर्यादा येतात. परंतु मी फिरलो नाही म्हणजे आमचे उमेदवार कुठेतरी मागे पडतील असं समजणं मात्र साफ चुकीचं आहे. माझे घरोघरी संबंध आहेत आणि मी मनापासून आव्हान आजच्या लोकांना करतो, की मी जरी फिरू शकलो नाही, तरी मी त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आलो होतो. माझी तब्येत बरी नव्हती. तरी पण जवळ अनेक दुकानांमध्ये मी गेलो. ती लोकच म्हणायला लागली, की तुम्ही एवढे आजारी असताना फिरू नका. हे ज्या लोकं बोलतात त्याला त्यांचं प्रेम त्याच्यामधून दिसतं. त्याच्यामुळे मी फिरू शकलो नाही, म्हणजे आमच्या कॅन्डिडेटना काय होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आमचे सगळे कॅन्डिडेट सगळेच्या सगळे निवडून येणार आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की राणी सरकार कदाचित त्यांना मराठी बोलू देत नाही म्हणून त्यांनी कमी बोलले असतील. परंतु इतर लोक काय बोलत होते याचा अभ्यास नितेशजींनी केला पाहिजे. त्या लोकांचा सावंतवाडीशी कधीही संबंध नाही. ज्यांच्यावर लँड माफियाचे आरोप आहेत, ज्यांच्याबद्दल इलेक्शनच्या पिरियडमध्ये नारायण राणे साहेबांनी स्वतः ड्रग माफियाचा उल्लेख केला. त्याचं उत्तर सुद्धा अजून जनतेला मिळालं नाही. अशी लोक जर बॅकडोअरने एंट्री करणार असतील तर ते चुकीचं आहे. मग या संदर्भात पालकमंत्री का बोलले नाही हा प्रश्न आहे. त्या दिवशी ते काय बोलल्या याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि मग ते बोलत असताना त्यांनी माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख केला. या लोकांना माझं नाव घेण्याचा कोणी अधिकार दिला? आणि मुळात ते उमेदवार नाही, उमेदवार नसलेली लोक अशी बोलतात, हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा ज्या वेळेला अपप्रवृत्ती त्या सावंतवाडी तालुक्यातल्या नाही आहेत. सावंतवाडी शहरातल्या तर नाहीच आहेत, पण सावंतवाडी तालुक्यातल्या सुद्धा नाही. त्यांनी सावंतवाडी तालुक्यामध्ये येऊन निवडणुका लढवल्या. अशी लोक बॅकडोअर एंट्री करून नगरपालिकेत येण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि त्यांनी लोकांनी अशा प्रवृत्ती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. नाहीतर या प्रवृत्तीच सावंतवाडीवर राज्य करतील. कारण तिथंच बोलताना ते बोलतात की त्यांच्या मराठीमध्ये बोलताना कुठेतरी अडचण निर्माण होते म्हणून. मग या लोकांना बोलण्याचे अधिकार कोणी दिले त्यांच्या वतीने? हे सुद्धा सावंतवाडीच्या जनतेच्या समोर स्पष्ट करण्यात आलं पाहिजे.